नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे। 500 जागांसाठी या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे। असिस्टंट हे पद असणार आहे मित्रांनो। सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर नक्कीच अर्ज करायचा आहे। तर कोण अर्ज करू शकतं? तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, कोणत्याही शाखेतून तर तुम्ही अर्ज करू शकणार आहे। महाराष्ट्रामध्येच तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहे, महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। तर काय जॉब अपडेट आहे आपण डिटेल मध्ये बघणारच आहोत, पण त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल वर क्लिक करा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनी अंतर्गत मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत ही कंपनी येते मित्रांनो, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 500 जागा निघालेल्या आहेत असिस्टंट या पदासाठी। ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे 2/8/2025 पासून। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 17/8/2025। तर या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम आहे ती घेतली जाणार आहे 7/9/2025 ला। त्यानंतर मेन एक्झाम आहे ती आहे 28/10/2025 ला, या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे। तर या ठिकाणी ज्या 500 जागा निघालेल्या आहेत त्या स्टेट वाईज या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे चार्ट। तर आपल्याला महाराष्ट्रासाठी बघायचं आहे, तर महाराष्ट्रासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता रिजनल लँग्वेज मराठी त्यांनी दिलेली आहे। 64 जागा या फक्त महाराष्ट्रासाठी असणार आहे। इतर स्टेटच्या तुलनेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता 64 जागा आहेत, खूप चांगल्या जागा आहेत, त्या महाराष्ट्रासाठी असणार आहेत। या ठिकाणी बघू शकता तुम्ही 21 जागा आहेत त्या अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत। ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 4 जागा आहेत, ओबीसी कॅटेगरीसाठी 23 जागा आहेत, एसटी कॅटेगरीसाठी 10 जागा आहेत आणि एससी कॅटेगरीसाठी 6 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। एज लिमिट किती असणार आहे? तर मिनिमम एज लिमिट या ठिकाणी 21 वर्ष आहे, मॅक्झिमम एज लिमिट 30 वर्ष या ठिकाणी दिलेले आहे। कॅटेगरीनुसार या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे, जसं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये तुम्ही असाल तर 5 वर्ष म्हणजे 30 प्लस या ठिकाणी 5 म्हणजे 35 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकता। अदर बॅकवर्ड क्लास मध्ये जर असाल तुम्ही ओबीसी कॅटेगरी मध्ये तर या ठिकाणी 3 वर्ष या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे 33 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकता। त्यानंतर पीडब्ल्यूडी कॅटेगरीसाठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फक्त ग्रॅज्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे, बाकी कोणताही एज्युकेशन क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी सांगितलेला नाहीये। फक्त तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात। सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे, मेन एक्झाम या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी जे काही क्वालिफाईड कॅन्डिडेट होतील त्यांची या ठिकाणी रिजनल लँग्वेज टेस्ट घेतली जाणार आहे। बिफोर दॅन या ठिकाणी फायनल सिलेक्शन तुमचं असणार आहे। तर प्रिलिमिनरी एक्झामचं सिलेबस काय असणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही। इंग्लिश लँग्वेज असणार आहे, रिझनिंग असणार आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी असे 100 क्वेश्चन 100 मार्क्सला तुम्हाला विचारले जाणार आहेत। 60 मिनिटं या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे। परीक्षेचं माध्यम या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी दोन्ही असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी मेन एक्झाम सुद्धा घेतली जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता इंग्लिश लँग्वेज असणार आहे, रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, कम्प्युटर नॉलेज आणि जनरल अवेअरनेस असे 5 सब्जेक्ट या ठिकाणी विचारले जाणार आहेत। 200 क्वेश्चन 250 मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत। या ठिकाणी बघू शकता तुम्ही परीक्षेचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी दिलेला आहे। 2 तासाचा या ठिकाणी पेपर असणार आहे। एक्झाम सेंटर कुठे असणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, अकोला आणि लातूर या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहेत। ऍप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 100 रुपये फीस आकारलेली आहे, त्याचबरोबर 850 रुपये। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कालच निघालेल्या IBPS क्लर्कच्या 10,000 प्लस जागा आणि द ओरिएंटल इन्शुरन्स बँकेचे 500 पद
तर मित्रांनो या दोन्ही एक्झामचा जर सिलेबस तुम्ही बघितला तर सेमच आहे, त्यामुळे तुम्ही ह्याच सिलेबस वरती 2 एक्झाम टार्गेट करू शकणार आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी, तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची लिंक दिलेली आहे, सविस्तर माहिती आधी वाचून घ्या, त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.